नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण करणार आहोत कोल्हापुरी चिकन मसाला. कोल्हापुरी म्हटलं की तिखट आणि जळजळीत असं नाही आहे. कोल्हापूर म्हणजे खमंग मसालेदार चटपटीत असं चिकन. आता आज आपण कोल्हापुरी चिकन मसाला करणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. अगदी अर्धा ते पाऊण तासात हे चिकन आपलं तयार होतं. मसालाही सोपा आहे. रोटी, नान, भाकरी, चपाती, जिरा राईस कशाबरोबरही तुम्ही हा चिकन मसाला खाऊ शकता. त्यासाठी आपल्याला चिकन अर्धा किलो लागेल. हे विथ बोन चिकन आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आले 2 इंच, लसूण 10 पाकळ्या आणि 2 मिरच्या ह्याचं पाणी न करता वाटण करायचं आहे. ते चिकनमध्ये मॅरिनेटसाठी टाकायचं आहे. अर्धा लिंबू पिळायचं आहे. हळद अर्धा टीस्पून टाका. मीठ चवीनुसार टाका. इथे कांदा लसूण मसाला 4 टीस्पून टाकायचा आहे. हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे, त्यामुळे त्याचं तिखट अगदी व्यवस्थित असतं. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो मसाला वापरू शकता. आता व्यवस्थित हा सगळा मसाला चिकनला लावून घ्या आणि एक अर्धा तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवा. एक अर्धा तासाने बघूया हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता माझी क्लिप मिस झालेली आहे. ओलं खोबरं अर्धी वाटी, तीळ आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. खोबरं आणि तीळ भाजायचं आहे आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. अगदी बारीक पेस्ट बनवायची आहे. तेल 4 टेबलस्पून टाका. त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले फोडणीला टाका. ह्याच्यामध्ये तमालपत्र आहे, एखादी दालचिनी आहे, बदाम फूल आहे, 3 लवंगा आहेत. आता एक कांदा बारीक कट करून टाका. अख्ख्या मसाल्यांच्यामुळे त्या ग्रेव्हीला खूप चांगली चव येते आणि चिकनलाही चव छान येते. आता हा कांदा लालसर भाजून घ्या. तर कांदा लालसर झाला की टोमॅटो एक कट करून टाका. तर टोमॅटोही सुद्धा मऊ होईस्तोपर्यंत भाजा. आता टोमॅटो असा मऊ झालेला आहे, छान भाजला गेलेला आहे. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि त्यावेळी गॅस मोठा करून एक 3 ते 4 मिनटं मोठ्या गॅसवर हे आपल्याला चिकन परतवायचं आहे. एकसारखं चिकन परतवायचं आहे. हे 3 ते 4 मिनिटांनी चिकन छान परतलं गेलेलं आहे. आता आपण केलेली पेस्ट टाकायची आहे, तीही परतवून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटांनी बघूया. मसाला आणि चिकन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता आपल्याला ते थोडंसं पाणी टाकायचं आहे. खूप पातळ रस्सा करायचा नाही आहे, त्यामुळे पाणी बेताचंच टाकायचं आहे. चिकन 80% असं शिजलेलं आहे. थोडं आणखी शिजण्यासाठी आपल्याला 1 ग्लासभर पाणी टाकावं लागेल. गरम मसाला 1 टीस्पून टाका. आता परत एक 5 ते 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. एक 10 मिनटांनी बघूया. मस्त असा कलर आलेला आहे, कटही छान आलेला आहे आणि ग्रेव्ही खूप पातळ झालेली नाही आहे. चिकन हे अगदी मऊ शिजलेलं आहे. आता ह्या
चिकन मसाला आपण गरम गरम भाकरी, चपाती किंवा जिरा राईसबरोबर सर्व करू शकतो. जर तुम्हाला ही कोल्हापुरी चिकन मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच खमंग आणि कोल्हापुरी रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.